रजनीकांतवर मी काम केलं आहे, मी नागार्जुनावर काम केलं आहे, मोहनलालवर केलं आहे, मी पुलंना ओळखतो मी. पण मी पुलं इज बिगर दॅन ऑल दीज पीपल. पुलंना भेटणे माझ्यासाठी जास्ती मोठी पर्वणी आहे. नक्कीच नक्कीच. मेकअप रूम की व्हॅनिटी? काही देतील ते. तुमचा ऍक्टर आहे, मला सांगितलं बाहेर बसा, तर झाडाखाली बसून मेकअप करेन, झाडाखाली बसून मेकअप करेन. डिमांड नाही करू शकत. मुझे व्हॅनिटी, असं मी त्या लेवलचा ऍक्टर नाही आहे की मुझे व्हॅनिटी चाहिए, मुझे अकेले की लिहायचं त्या लेवल नाही माझी. बाहर बैठ के आप मेकअप करो, उनका 10 लोगों का करो, उसके बाद में आपका करेंगे, तर ठीक आहे, मैं करून द्या. ठेवेल तसे ठेवा तुम्ही मला. पण समजा व्हॅनिटी आहे, तर व्हॅनिटी कशासाठी? गॉसिपसाठी की स्क्रिप्टवर गप्पा करण्यासाठी? नाही, मी स्क्रिप्टवर कधी गप्पा, मी काय त्यात चेंज करतच नाही. मी काय त्यांनी वेगळी एक्सप्रेशन देणार नाही, मी त्यांनी काही त्यात काम करणार नाही. मी 4 वाक्यात ते बाहेर येऊन बोलेन, त्यात स्क्रिप्टवर काय गप्पा मारायच्या. लोकांना गोळा करून गप्पा मारत मजा करा, जरा खा बी, जोक्स करा आणि मजा करा. हे मी केलं आहे. मी जेव्हा वीर म्हणून सिनेमा केला सलमान बरोबर, तर मला व्हॅनिटी होती स्वतःची. तर आम्ही गप्पा मारत, मग सलमान म्हणत कम अँड सिट विथ मी ना, मग आम्ही सलमान माझा जुना दोस्त आहे तो, मिथुन चक्रवर्ती माझा जुना दोस्त आहे. तुम्हाला दररोज रात्री जेवण करून द्यायचं स्वतः माझ्यासाठी, एकट्यासाठी. मिथुन चक्रवर्ती, बरं आज रात को मैं तेरे लिए कबाब बनाता हूँ, मेरे रूम में आना, हम लोग बैठ के. आम्ही जयपूरवर शूट करायचो. असे काय नाही, मित्र आहेत सगळे. पण मला काय मिथुन चक्रवर्तीने खाना बनाय म्हणजे असं काही नाही. मित्र आहेत सगळे, माझी माणसं आहेत सगळी शेवटी. बरं, गप्पांमध्ये गॉसिप की फ्लॅशबॅक, म्हणजे जुन्या आठवणी? फ्लॅशबॅक, नो गॉसिप. मी कुठल्याही माणसांविषयी बोलत नाही. गॉसिपमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. कोणाचं आयुष्य कसं आहे, त्यांनी काय आहे, मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. अमिताभ बच्चन हा ॲक्टर म्हणून मला बघायचा आहे, त्याचं पर्सनल लाईफ काय आहे मला इंटरेस्ट नाही आहे. शाहरुख खान इज अन ॲक्टर, आय हॅव ॲक्टेड विथ हिम. त्याचं पर्सनल लाईफ काय आहे, त्याच्या आवडीने मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. ही इज अन ॲक्टर, फेलो ॲक्टर. त्यामुळे फ्लॅशबॅक, लोक गोष्टी सांगणे, आम्ही गप्पा मारतो. शाहरुख मला सांगायचं, आम्ही इकडे गेलो होतो, तिकडे आमचं शूटिंग चाललं लंडनला, तेव्हा हे झालं, मी लग्नाला गेलो तेव्हा, तो सांगायचा, मी सांगायचो. तर हे गोष्टी सांगणं पूर्वीच्या आणि मजा करणं हे इम्पॉर्टंट आहे. गॉसिप काय करायचं. आता तुम्ही जो दूरदर्शनचा काळ पाहिलेला आहे बरोबर, 70च्या दशकामध्ये, हो. छायागीत की फुल खिले गुलशन गुलशन? छायागीत. कारण फुल खिले गुलशन म्हणजे ती बाई कोणाला बोलायलाच द्यायची नाही. जबरदस्त जास्ती बोलायची, नुसतं समोरचा माणूस फक्त हो म्हणायचा. तो फक्त की आपको लगता है की आपके टाइम में ऐसा था, तो हां म्हणायचा. त्या बाईला इंटरव्ह्यू कसा घ्यावा आहे तिला मला वाटतं कधीच कळलं नाही. कारण ती आपली फुल बिल केसात मानून ती प्रचंड बोलायची ती बाई. तो समोरचा माणूस फक्त हां बरोबर आपण काय हो ठीक आहे एवढंच बोलायचा तो माणूस. त्यामुळे फुल खिले गुलशन गुलशनपेक्षा छायागीतच गाणी बिणी ऐकायला मिळायची. बरोबर आहे. बरं, ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा की रंगीत सिनेमा? रंगीत सिनेमा. कारण मी ब्लॅक अँड व्हाईट वर्षे बघितलेच नाही आहेत सिनेमा. मॅटिनी शो की फर्स्ट शो? मला सिनेमात इंटरेस्ट नाही आहे बघण्यामध्ये. त्या काळामध्ये ना, कॉलेजच्या काळामध्ये? कॉलेजमध्ये आम्हाला घेऊन जायचे रात्री, आम्ही रात्री जायचो आम्ही सिनेमाला. आणि त्यात ते काळोख झालं, आणखीन AC चालला की मी झोपायचो. मग ते उठवायचे मला सिनेमा संपला की चल बाहेर जा की खाना खा. मग आम्ही बाहेर जाऊन पावभाजी करून घरी जायचो. मी अर्धे सिनेमा बघितलेच नाही आहेत. मी झोपायचो सिनेमा थिएटरमध्ये गेलो की. वाईट सिनेमा आहे म्हणून नाही, कारण थंड हवा आणखीन काळोख झालं की मला आपोआप झोप यायची. आणि सकाळी लवकर उठतो मी, की 5:30-6ला उठतो, कारण मी एक्सरसाइज वगैरे करतो. मला रात्री लवकर झोप येते, अजूनही येते मला रात्री लवकर झोप. त्यामुळे मला मॅटिनी काही इंटरेस्ट नाही. ड्रायव्हिंग सीट की बाजूची सीट? नाही, ड्रायव्हिंग सीट. मला ड्राईव्ह करायला फार आवडतं. लॉंग ड्राईव्ह? कुठलाही ड्राईव्ह, लॉंग म्हणजे बाहेर जात नाही मी, पण मला ड्रायव्हिंग करायला आवडतं. आणि विकेंड ट्रिप की मोठं पिकनिक खूप दिवसाची? नाही, विकेंड ट्रिप. कारण माझं आयुष्य असं होतं की ॲडव्हर्टायझिंग, थिएटर, प्रत्येक विकेंडला एक शो आहे. त्यामुळे लांब कुठे जाणं मला फारसं शक्यच नसेल. सोमवार ते शुक्रवार, पण शनिवारी नाटक आहे, रविवारी नाटक आहे, असं तेव्हा व्हायचं आमचं. त्यामुळे ते नेहमी इट वॉज डिसाइडेड बाय ह्या शनिवारी रविवारी काहीतरी आहे किंवा क्लायंटची मीटिंग आहे काहीतरी. त्याच्यामुळे लांब असं महिनाभर जाणं वगैरे असं कधी झालंच नाही माझ्या आयुष्यात. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.